मला आज खूप छान वाटतं. पहिल्यांदा असा माझा बड्डे साजरा केला आणि हा बड्डे माझा कायम लक्षात राहील. थँक्यू सगळ्यांना. छान छान छान. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे यात्रेनंतरचा दुसरा दिवस. आजच्या दिवशी आराम करायचं, मस्त गोडधोड जेवण करायचं आणि निवांत राहायचं. त्यासाठी आजचा दिवस पण महत्त्वाचा आहे. आणि आम्ही आवरून आता तयार झालेलो आहे. नितूने पण आज छान मेकअप केलाय. आता आम्ही जुन्या घरात चाललोय. तिकडे आम्ही जर आता हंबा वगैरे बघणार आहे. नितूला बघायचे हंबा कशी आहे. चला जाऊया आपण. चला जाऊया आपण. ऊन लागतंय, खूप ऊन आहे बाबा गावी. गावी खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. तसं नाही, पुढे जाऊन द्यायचं. इथं कुठे हंबा आहे? चल पुढे. पुढे पुढे टाक. खा म्हण हंबाला, खा. घेतलं का हंबाने? अजून देऊ? हे घे हंबा, पोटभर खा. पकड पकड पकड. नीतू पळाली पळाली. आता हर्षू, नीतू आणि चिवची मी रेस लावलेली आहे. बघू तिघामध्ये अगोदर कोण जिंकतंय. मी स्टार्ट म्हटलं की यायचं, रन करायचंय. 1 2 3 स्टार्ट. रन. ये तुम्हाला आता 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट. चालत चालत चालत. हा असू द्या असू द्या. सोबत बाबांना पण घ्यायचं का रेस मध्ये? चला बाबांसोबत एक रेस लावूया. 1 2 3 स्टार्ट. हा नीतू आणि बाबा जिंकले. सगळे फ्रॉक जम्प करणार आहेत. बघू अगोदर कोण येते. 1 2 3 स्टार्ट. चीटिंग केली बाबाने. अभ्यास करायचा. मी जे जे विचारेल ते अवयव दाखवायचे. ओके. हेड. शो मी युअर हेड. टच युअर हेड. 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 शोल्डर. शोल्डर. आईज. आईज. नोज. टंग. टंग. शो मी युअर टंग. टीथ. टीथ. Hands. 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 Hair. 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 Start chew. हिला जमत नाही का एवढी? जुन्या घराजवळ जरा मुलांना खेळवलं आणि आता नवीन घरात जातो. जरा त्यांना झोपायचा प्रयत्न करते. बघू झोपले तर झोपायचे. हे जे तुम्ही पेरूचं झाड बघताय ना, हे आमच्या लहानपणापासून आहे आणि बरेच वर्ष झालं आम्ही याचे पेरू खातोय. आता कुठे कमी झालं, पण लहानपणी खूप पेरू यायचे. आम्ही सकाळी उठलं की झाडावर, संध्याकाळी शाळेतून आलं की झाडावर चढायचं. म्हणजे नुसतं पेरू खायचं. दुपारचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आमच्या बॅचचे सर्व मुलं मुली एकत्र येणार आहेत. त्यांनी ठरवलं की आपण जेवायला जायचं आहे. तर जेवण झाले तरीही मी त्यांच्यासोबत जायला तयार झालेले. आता मळ्यातून मी गावात जाते आणि त्यानंतर सगळे एकत्र येऊन आम्ही कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे. तर आज आहे आमच्या बॅचचा, 10वीच्या सगळ्या बॅचचा छोटासा गेट टुगेदर आणि आम्ही पोहोचलेलो आहे मायनीमध्ये, सुखकर्ता प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. या आहेत माझ्या मैत्रिणी. हाय करा सगळ्यांनी. हाय. आपलं इंट्रोडक्शन देता? नावं सांगा. नावं सांगा फक्त. अक्षरा. संध्या.
चैताली, हे आहेत आमचे 10वी पर्यंतचे सगळे मित्रमैत्रिणी आणि आज आम्ही एका हॉटेलमध्ये जमलेलो आहोत. छोटासा गेट टुगेदरचा कार्यक्रम करणार आहे आणि आमचीच मैत्रीण अक्षदाचा आज बर्थडे आहे. तर सुरुवातीला आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करू आणि त्यानंतर सगळेजण जेवण करणार आहेत. सगळ्यांनी हाय करा. आमचे सगळे 10वी पर्यंतचे मित्रमैत्रिणी. बरेच वर्ष झालं आम्ही गेट टुगेदर घेण्याचा प्लॅन करतोय, पण आमचा प्लॅन कधीच सक्सेस झाला नाही. पण काल रात्री यात्रा होती, तर यात्रेत आम्ही सगळेजण भेटलो आणि शेवटी एकत्र येण्याचा प्लॅन केला. आज एका हॉटेलमध्ये आलेलो आहे, तर सगळेजण जेवण वगैरे करणार आहेत. पण बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलोय, तर सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. तर सगळ्यांनी थोडं थोडं बोलायचं असं मी सांगितलेलं आहे. आता बघू प्रत्येक जण आपापलं मत थोडंसं मांडतील की त्यांनी आपली शाळा किती मिस केली, त्यांना आपल्या मित्रमैत्रिणी यांच्याबद्दल किती काय काय वाटत होतं. तर सगळेजण थोडं थोडं तरी बोलले पाहिजेत, त्याशिवाय आपला गेट टुगेदर चांगला झाला असं मला नाही वाटणार. मग बघूया आता आपण. आज आम्ही सगळी 2009 आणि 9-10ची बॅच सगळे एकत्र जमलो आहोत आणि आम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि याच्यानंतरही भेटत राहू. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. प्लस आज अक्षदाचा बर्थडे होता, त्यामुळे अजूनच एन्जॉय झाला. त्यामुळं छान वाटले सगळ्यांना भेटून. आय होप की सगळ्यांनी असेच प्लॅन होत राहावे. मी सगळ्यात जास्त डबडे सरांना मिस केलं, त्यांचं गाणं मिस केलं. कोणतं गाणं? पट्टिंग डोंगर. हे गाणं तू मिस केलं? मला तर हे गाणं आठवत पण नाहीये. मी माझ्या पोराला शिकवलं, एवढं लक्षात ठेवलंय मी. छान छान. चैताली, तू काय मिस केलं शाळेतलं? सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच मिस केलं. छान छान. आज खूप छान वाटतं. पहिल्यांदा असा माझा बड्डे साजरी पाहिला आणि हा बड्डे माझ्या कायम लक्षात राहील. थँक्यू सगळ्यांना. छान छान छान. गेट टुगेदरचा कार्यक्रम करून घरी आले तर नित्तू आता झोपलेली आहे. आम्ही पण झोपणार आहे. जेवण तर दुपारीच केलं होतं, तेही खूप लेट केलं होतं, त्यामुळे आता काही जेवायची इच्छा नाही आहे. त्यामुळे आता झोपायचं. सर्व मित्रमैत्रिणींना भेटून खरंच खूप छान वाटलं. आम्ही असा कार्यक्रम पहिल्यांदाच केला. आतापर्यंत आम्ही 1-2-4 मित्रमैत्रिणी वगैरे कधीतरी यात्रेत भेटायचो. काही कोणाचं काम असेल तर फोन मेसेज व्हायचे, पण असं सगळेजण एकत्र कधीच भेटलो नाही. आमची बॅच तर खरं तर खूप मोठी आहे. 50-52 लोकांची बॅच होती, पण आता फक्त आम्ही 15 जण भेटलो होतो. बाकीचे काही कामानिमित्त वगैरे किंवा कोणाला बोलायचं दुसऱ्यांशी काही ते कळत नाहीये, त्याच्यामुळं बरेच जण आले नव्हते. तर मला वाटतं की आजच्या आमच्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ बघून तेही कार्यक्रमाला येतील पुढच्या वेळी. आणि आता आम्ही ठरवलंय की आम्ही दरवर्षी भेटणार. जेवढे लोक असतील तेवढे का होईना, पण आम्ही दरवर्षी भेटायचं असं ठरवलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी गेट टुगेदर छान साजरा करणार आहे. आम्हाला खरं तर शिक्षकांना वगैरे पण बोलवून मस्त असा कार्यक्रम मोठा करायचा आहे. बघूया आता कसं कसं प्लॅन होतात त्याच्यानुसार करायचा. तर चला मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय कर. मम्मी मारते तुला? मारते मम्मी ना? नाही मारत का? कोणाला मारते? पप्पांना मारते ना? काय बोलायचं